आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी आलेले आहेत। गुरु पौर्णिमेचा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्क जवळच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी त्यांना वंदन करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आता दाखल होत आहेत। मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। अरे फोन उचल, तुम्ही फोन तर उचला की मग 10 फोन करतो माणूस हे प्रवीण ऑनेर घालू नको। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मुंबईच्या शिवाजी पार्क भागातली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेगवान घडामोडी घडताना आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहतो आहोत। त्यातच शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सहभागी झाल्यानंतरचं राज्यातलं राजकीय वातावरण जे आहे ते आता आणखीन तापल्याचं दिसतं आहे। मात्र आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आणि आजच्या या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर कॅबिनेटमधले इतर मंत्री, काही आमदार, खासदार आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। मंत्री गुलाबराव पाटील आहेत, प्रतोद अजय गोगावले आहेत, माफ करा भरत गोगावले आहेत, आमदार सदा सरवणकर देखील आपल्याला दिसत आहेत। खासदार राहुल शेवाळे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। मंत्री संदीपान भुमरे देखील आहेत। इतरही काही महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। शिवसैनिकांची घोषणाबाजी देखील एका बाजूने सुरू असल्याचं आपल्याला ऐकायला मिळत आहे। मंत्री शंभूराज देसाई देखील दृश्यांमध्ये दिसत आहेत। दादा भुसे देखील आहेत। आमदार मनीषा कायंदे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आहेत।
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, काय अपडेट या संदर्भातली? शिवसेना पक्षामध्ये गुरुपौर्णिमेला खूप मोठं महत्व आहे आणि गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवरती अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक यायचे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या स्मृतीस्थळावरती मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, ते सगळे येतात आणि दर्शन घेतात, अभिवादन करतात। ही प्रक्रिया अजून सुरू आहे। शिवसेनेची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2 गटांमध्ये विभाजन झालेलं आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जे सर्व समर्थक आमदार, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते सर्वजण आता इथे दर्शनासाठी आलेले आहेत, अभिवादन करण्यासाठी आले आहेत। आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरु मानणारे सर्व शिवसैनिक आज स्मृतीस्थळावरती आलेले आहेत। बरोबर आहे, आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी त्यांना वंदन केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता शिवसेनेतले जे इतर नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, ते देखील आता स्मृतीस्थळी अभिवादन करतानाची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी जसं सांगितलं तसं शिवसेनेमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक दाखल होत होते। मात्र आता स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आज दिवसभर दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर या संदर्भात नेमकं काही बोलतात का हे देखील पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहिली जाते। मोठ्या संख्येनं माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। प्रवीण जाऊ दे बाजून सर। हे प्रवीण ऑडिओ मिळतोय का? आता 7-8 दिवसात होईल। हे जरा थांब अरे बेटा पुढे जाऊन तिथे तुम्हाला चान्स मिळणार नाही। नाही थांब, आपल्याला उभं राहायचं। असं काय करतोस तू? अरे आपण पाठीमागे गेलो का? हे पाठीमागे तुम्ही लोक ढकलताय का? नाही, कोणाच्या अंगावर येतं? 1 मिनिट, कोणाच्या अंगावर? अरे नाही, हात करा तुमच्यामुळे अधिक लोड येतोय, लक्षात घ्या। जरा ढकलू नका तर तुम्हाला संधी देतो आम्ही। शपथ 10 दिवसात काळजी नको करू। नाही आणि एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। राज्यात लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं समजतंय। खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। युतीतल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्यामध्ये आता यश आल्याचं देखील समोर येत आहे।
उद्यापर्यंत खाते वाटपावर शिक्कामोर्तब देखील होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे राज्यामध्ये आता लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं समजतंय। उद्यापर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होणार आहे, तर आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातलेला आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। महायुती सोबत असलेल्या घटक पक्षांची समजूत काढण्यामध्ये आता यश आल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? प्रामुख्याने 3 अपडेट आता समोर येत आहेत। एक म्हणजे की राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठवडाभरामध्ये होईल। या आता जो नवा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे ह्याचं खाते वाटप पुढच्या 24 तासामध्ये होईल। त्याचप्रमाणे युतीमध्ये काही नाराज घटक होते, त्यामधली 90% नाराजी ही दूर झालेली आहे। तरीही अजून 10% जणांशी आता वरिष्ठ मंडळी आता बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने या सरकारमध्ये 3 आता पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल। या 3 पक्षांना समसमान आपल्याला न्याय देताना आपल्याला पाहायला मिळतात। यामधलं आपल्याला खातेवाटप येत्या 24 तासामध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा एक नवा मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठवड्याभरात होईल। बर तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतो अत्यंत महत्त्वाची मोठी ही घडामोड, लवकरच राज्यामध्ये आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं समजतंय। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती न्यूज 18 लोकमतला मिळतेय। युतीमधल्या 90% नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आता शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं जे खाते वाटप आहे ते देखील लवकरात लवकर जारी केलं जाणार असल्याचं समजतंय। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीलाच आक्षेप घेतलाय। राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास सुरू आहे त्याला सहकार्य करणार असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। राज्यातील नवीन महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी कुणाचीही हकालपट्टी करायला इथे बसलेलो नसल्याचं ठणकावलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य, रास्त, चांगली, महाराष्ट्र राज्याच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे। आम्ही हकालपट्टी करण्याच्या करता पक्ष आमचा चाललेला नाही। काही पक्ष बेरजेचं राजकारण आम्ही करतोय, पक्ष वाढवतोय, तिथे काय हकालपट्टी करायला बसलो काय? त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये। शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या बरोबरचे आमदार या सगळ्यांचंच भवितव्य हे व्यवस्थित कसं राहील, त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो। अतिशय उत्तम पद्धतीनं आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर हे जे काही महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं सरकार ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवेल हा मी विश्वास राज्याच्या जनतेला पण देतो आणि माझ्या सगळ्या विधिमंडळातील सहकाऱ्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना, सगळ्या अध्यक्षांना, सर्वांना त्या ठिकाणी देतो। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आता पक्षांतर्गत अनेक बदल करायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी अजित पवारांसह 9 जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांविरोधातच खेळी केलेली आहे। अजित पवारांसह गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलंय आणि त्याऐवजी
राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यासोबतच अजित पवार हे विधिमंडळाचे गटनेते असतील अशी घोषणा देखील यावेळेला करण्यात आलेली आहे। तर रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। दुसरीकडे अमोल मिटकरी यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री सध्या माध्यमांशी बोलतात, आपण थेट जाऊया तिकडे। गुरुपौर्णिमेच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज इथं बाळासाहेबांना वंदन करायला आम्ही आलोय। खरं म्हणजे हे शक्तीस्थळ आहे, स्मृतीस्थळ आहे आणि प्रेरणास्थळ आहे आणि इथं आल्यानंतर ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय। हे सरकार देखील बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं। जे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये होतं, युतीचं सरकार, शिवसेना भाजप युतीचं सरकार हवं होतं, ते आम्ही 1 वर्षभरापूर्वी स्थापन केलं आणि म्हणून त्या बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या आदर्शावर त्यांनी दिलेली शिकवण जी आहे त्याच्यावर आम्ही पुढे जातोय। या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी नेहमी बाळासाहेब उभे राहायचे आणि म्हणजे सरकार देखील सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे। मी बाकी जास्त आज काय बोलत नाही। हे राज्य सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेते। सर्वसामान्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे आणि म्हणून हेच आमच्यासाठी फार मोठी कामाची पोचपावती आहे आणि म्हणून मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त भावना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यांच्या भावना बाळासाहेबांच्या प्रती एक जर आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरं म्हणजे तो उत्सव नाही महोत्सव म्हणून संपूर्ण राज्यात देशात सगळे साजरे करायचे आणि त्या भावना त्या आठवणी त्या आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत म्हणून आम्ही काम करतो। बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ हे आमच्यासाठी शक्तीस्थळ आहे, आमच्यासाठी प्रेरणास्थळ आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। आणि आता हे सरकार आणखी मजबूत झालं असून हे सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत ताकदीनं सोडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता शरद पवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत। शरद पवारांनी सर्वप्रथम कराडमध्ये जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सभा घेत त्यांनी बंडखोरांना इशाराही दिला। कराडमध्ये शरद पवारांचं अत्यंत जंगी स्वागत झालं। या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार राज्याचा झंझावाती दौरा देखील करणार आहेत। सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई देखील केली आहे। शरद पवार आणि हे कोणी मान्य केलं? तिथे बसलेल्या किटी पार्टीला बसलेल्या सगळ्या लोकांनी मान्य केलं की आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत। आता पार्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये शरद पवारांचे अधिकार दिलेले आहेत। ही पार्टी कॉन्स्टिट्यूशन रूल्स हे कॉन्स्टिट्यूशन नुसार फ्रेम्ड अंडर आर्टिकल 21 सब क्लॉज 6A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेल्या संविधानातनं जन्माला आलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये पार्टी प्रेसिडेंट जे अधिकार आहेत ते अधिकार मी आपल्याला वाचून दाखवतो। ते अधिकार असे आहेत The President will have the powers to suspend or dismiss any party committee or expel any member, removing him from the membership right, or any body holding important national positions in the party, or authorize anybody to take action if he is convinced that serious damage will be caused to the party unless such action
is taken immediately. But any such action shall be forwarded to the Central Disciplinary Committee for approval. He shall also report the matter to the next meeting of WC for gratification. हे झाले अध्यक्षांचा अधिकार, त्यांचे स्पेशल अधिकार आहे त्याच्यात. आणि हे शरद पवारांचे कालचे पत्र, ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे. तुम्हाला पक्षातून निलंबित केलेले असताना तुम्हाला नेतृत्व म्हणजे तुम्हाला एकतर कायदेशीर अधिकारच नाहीत नेमणुका करण्याच्या. कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा जरी तुम्ही वर्किंग प्रेसिडेंट असलात तरी तुम्हाला कायदेशीररित्या मान्यताच नाही की तुम्ही कुठल्या नेमणुका करू शकता. पण तरी देखील मान्य केलं तरी हे पत्र तुम्हाला आधीच ज्ञात होतं की तुम्हाला पक्षातनं निलंबित करण्यात आलेलं आहे. हे शरद पवार साहेबांचं पत्र आहे आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. It is recorded that the fact these members of parliament were facilitating and spearheading defection of 9 MLAs of Maharashtra Legislative Assembly in a scrupulously manner without the knowledge of and the consent of the party president. म्हणजे पक्षाध्यक्षाला लपवून, त्याच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून आपण 9 आमदारांना पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते, त्यांना चढवत होते की चला चला चला. त्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांनी अध्यक्ष त्याने भारतीय संविधानातनं निर्माण झालेल्या पक्ष संविधानाचा कायद्यान्वये रूल्स प्रमाणे त्यांना हा अधिकार राहिले नाही, त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे. नंतर तिथे सगळेच जण म्हणत होते की शरद पवारच अध्यक्ष आहेत, आमचे नेते शरद पवारच आहेत, अध्यक्ष शरद पवारच आहेत, आम्ही कुठे त्यांना काय म्हटलंय, तेच अध्यक्ष आहेत. मग प्रश्न उतरतो नैतिकतेचा. आता नैतिकतेच्या बळावरती एक प्रश्न उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारेल, जर तुम्ही शरद पवारांना अध्यक्ष मानता तर मग शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर केलेली कारवाई तुम्ही मान्य करणार की नाही? साधा प्रश्न आहे. आणि जयंत पाटलांची नेमणूक ही माननीय शरद पवारांनी केलेली नेमणूक आहे संविधानाप्रमाणे, पार्टी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. तेव्हा क्रॉस तुम्ही खेळू नाही शकत. म्हणजे चिदबी मेरे पडबी मेरा ऐसा नाही हो सकता. तुम्ही एकीकडे म्हणता की काल एक जण बोलत होते की आम्ही काही कायदेशीर लढाई लढणार नाही, पण रात्री 12 वाजता कायदेशीर लढाई सुरू झाली. ते एक जण म्हणजे कोण होते? त्यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही पत्रकार परिषदेत? ते एक जण म्हणजे शरद पवार होते. शरद पवार साहेबच बोलले होते, पण जयंत पाटील साहेब म्हणाले की आपण कायदेशीर गेलं पाहिजे. आणि पवार साहेबांनी सांगितलं की जयंत पाटलांना अधिकार आहेत काही गोष्टींचे, त्याप्रमाणे ते कायदेशीर कारवाई करू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली. त्याच्याबद्दल मला आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण का तो राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे कायद्याच्या अज्ञानापोटी त्यांनी केलेल्या कुठल्याही अपॉइंटमेंटला काही मान्यता नाही, कारण का संविधानाप्रमाणे जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही परिस्थितीत मान्यता देता येत नाही. हा इथलं संविधान आहे. आणि तुम्हीच म्हणता की शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. स्वतः तटकरेंनीही मान्य केलं, स्वतः भुजबळांनीही मान्य केलं, स्वतः प्रफुल्ल पटेलांनीही मान्य केलं आणि स्वतः अजितदादांनीही मान्य केलं. मग राहिलं काय आता? त्यामुळे चंद्रचूड यांचं जजमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. Will you find that page?
असं आहे की आमच्या नशिबाने मागच्या वर्षी सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नर आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते विधानसभा यांच्या विरुद्ध ज्या याचिका 5 याचिका पारित करण्यात आल्या त्याच्यातनं खूप गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या ज्या ह्याच्या आधीच्या कुठल्याही याचिकेत स्पष्ट झाल्या नव्हत्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे व्हिपची अपॉइंटमेंट ही फक्त पॉलिटिकल पार्टीचा अध्यक्ष करू शकतो असं लिहिलेलं आहे. हे कोणी लिहिलंय? चंद्रचूड यांच्या जजमेंटमध्ये आलेलं आहे. ते व्हिपचं जजमेंट काय इथे आहे जजमेंट. I have this. The political party and not the legislature party appoints the whip and the leader of the party in the house. Further, the direction to vote in a particular manner to abstain from voting is issued by the political party and not the legislature party. या जजमेंट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टीला कुठल्याही प्रकारचा अधिकार पक्ष म्हणून नाही. पक्ष हा वेगळा आणि लेजिस्लेचर पार्टी ही वेगळी. लेजिस्लेचर पार्टीला पक्ष म्हणून बघणं हे सुप्रीम कोर्टाने अमान्य केलंय की पक्ष हा अनेक ठिकाणून बघावा लागतो. त्याचे विंग्स असतात. वुमेन विंग असते, युथ विंग असते, युवती विंग असते, अमुक काही विंग असतात, तमुक काही विंग असतात. पक्ष कार्यकर्त्यांचं जाळं असतं. त्या जाळ्यातनं पक्ष निर्माण होतो. 40 निवडून आलेल्या आमदारातनं पक्ष निर्माण होत नाही. हे त्यांनी शिवसेनेच्या जजमेंटमध्ये क्लिअर करून टाकलं. आणि त्याच्यात एवढंच नाही म्हटलं तर त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेची केलेली नेमणूक ही अवैध आहे. हे आम्ही नाही म्हणत, हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलेलं आहे. हे बघा हे वाक्य. The resolution passed by SSLP on 22nd June 2022 brought to the attention of the speaker that it was passed by the faction of SSLP. Faction म्हणजे तुकडा. Thus the speaker, by recognizing the action of the faction of SSLP without determining whether they represented the will of the political party, acted contrary to the provisions of the 10th schedule, the 1986 rules and the Act of 1956. The decision of the speaker recognizing Mr. Shinde as the leader is illegal. याचा अर्थ काय? तर विधानसभेतला एक गट बाहेर जातो आणि मी पक्ष आहे म्हणून म्हणतो, त्याला तो अधिकारच नाही. किंबहुना चंद्रचूड साहेबांनी असं म्हटलेलं आहे when the anti-defection law seeks to curb defections from the political party, it is only a logical corollary to recognize that the power to appoint the whip vests with the political party. म्हणजे अँटी डिफेक्शन लॉचं फंक्शनिंग व्यवस्थित व्हावं म्हणून व्हिपची नेमणूक ही पॉलिटिकल पार्टीने करावी असं संविधानात म्हटल्याचं चंद्रचूड यांचं म्हणणं आहे, आमचं नाही. पुढे to hold that it is the legislative party which appoints the whip would be to sever the figurative umbilical cord which connects a member to the house to the political party. It would mean that legislatures could rely on the political party for the purpose of setting them up for election, that their campaign would be based on the strengths of the political party and its promises and policies. They could appeal to the voters on the basis of their affiliation to the party, but that they can later disconnect themselves entirely from that very party and be able to function as a group of MLAs which no longer owes a hint of allegiance to the political party. This is not a system of governance that is envisaged by the Constitution. म्हणजे तुम्ही ज्या पक्षाच्या नावावरती एबी फॉर्म भरला आहे, तुम्ही त्या पक्षाच्या नावाने पॉलिसीज दाखवून जनतेकडनं मतं घेतलेली आहेत, एक दिवशी तुम्ही म्हणाल की आता आमचा तुमचा काही संबंध नाही, तर तसं मान्य करता येणार नाही.
तुमची संख्या कितीही असो, तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही. तुम्ही भलेही बाहेर पडून मर्ज होणं हा एकच पर्याय तुमच्याकडे आहे. अगदी 50 MLA आहेत आणि त्याच्यातले 48 MLA एकत्र असतील तरी ते 2 पक्ष जे उरतील त्यांच्याकडे पक्ष राहील, तुमच्याकडे राहणार नाही. तुम्हाला बाहेर पडावं लागेल, कारण का तुम्ही त्या प्लॅन्स आणि पॉलिसीच्या विरुद्ध करता. कारण का ए आणि बी फॉर्म मध्ये तुम्हाला ते कायदे दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही सही करून फॉर्म भरता आणि तसे डायरेक्शन दिलेले आहेत. In arriving at this decision, it is not necessary for the ECI to rely on the test of majority of the legislature alone. In cases such as the present one, it would be futile, म्हणजे ती आत्ताची जी केस होती शिवसेनेची, futile to assess which group enjoys the majority in the legislature. Rather, the ECI must look to the other tests in order to reach to the conclusion under paragraph 15 of the symbol order. The other test may include an evaluation of the majority in the organizational wings and the political party, and analysis of provisions of the party constitution or any other appropriate test. म्हणजे काय, 40 आमदार आहेत, त्या 40 आमदारांच्या जीवावर तुम्ही पक्ष नाही ठरवू शकत. बाजूला कोण बसलेत? कार्यकर्ते. ही पक्षाची ताकद आहे. मागे पदाधिकारी बसलेत, ही पक्षाची ताकद आहे. पक्ष संघटनेला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला पक्षाची मान्यताच देता येत नाही. ते संविधान आहे, ते पार्टी कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे आजची जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली ती किटी पार्टीसाठी होती. तू जिंकलीस, मी पण जिंकले, झालं, चला आता पेढे आणा आणि एकमेकांना खायला घाला. अशी पार्टी चालत नाही. पार्टी संविधानाने चालते. संविधान कोणाकडे आज? इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेलं संविधान कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात देखील त्यांनी तेच म्हटलंय की स्पीकरनी नेहमी संविधान कोणाच्या हातात आहे, ज्या दिवशी या घटना घडतात तो विचार करायला हवा. त्या 140 पानामध्ये हेच मी दाखवीन. आता माझ्याकडे ती पटकन सापडणार नाही, पण त्याच्यात स्पष्ट एक वाक्य आहे की संविधान कोणाच्या हातात आहे, ज्या दिवशी ह्या घटना घडलेल्या आहेत तेव्हा या कोणाच्या हातात होतात, आणि जेव्हा 2 फॅक्शन झाल्या त्या फॅक्शनच्या दिवशी संविधान कोणाच्या हातात होतं. हा ECIला दिलेलं संविधान हे त्या पक्षाची ताकद असेल. म्हणजेच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाला त्याचं संविधान जे सबमिट केलं गेलं त्यालाच मान्यता मिळते. हे या जजमेंटमध्ये आलेलं आहे. आमच्या नशिबाने हा जजमेंट, हे जजमेंट बद्दल 1-2 महिन्यापासून बोलत होतो, तेव्हापासून सांगत होतो की हे जजमेंट हे पुढचं हिस्टॉरिकल डिसिजन असेल टू सेव्ह द इंडियन डेमोक्रेसी. हे माझे शब्द होते. मला वाटतं आपण त्या याच्यात पार्टी YBला मी जेव्हा बोललो तेव्हा सांगितलं होतं की हे जजमेंट, या जजमेंटच्या बाहेर कोणालाच जाता येणार नाही. आणि आता ते पुराव्यानिशी सिद्ध होतील की ह्या जजमेंटच्या बाहेर कोणालाच जाता येणार नाही. आणि म्हणूनच 16 जणांविरुद्धचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते त्यांना मान्यच करावं लागेल, आणि तसंच 9 जणांविरुद्धचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे तेही त्यांना मान्य करावं लागेल. कारण का त्यांनी केलेल्या कुठल्याही कृतीला वैधता नाही. उरलेल्यांनाही फक्त एकच ऑपॉर्च्युनिटी आहे, ती म्हणजे पवार साहेबांशी संपर्क साधून आम्ही तुमच्या बरोबर आहोत साहेब एवढंच सांगणं. आम्ही कोणालाही घाबरवत नाही. आम्हाला हेही माहिती आहे, कायद्याचं ज्ञान आम्हालाही आहे की एक जागा खाली होती विरोधी पक्षनेत्याची, ती माननीय यांनी पत्र दिलं, अध्यक्षांना दिलंय. ते काही मला पत्र दिलेलं नाही. कायदा मला व्यवस्थित समजतो. मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी ग्रॅज्युएट आहे, PhD आहे. भले मला तुम्ही बुद्धू समजत होतात पूर्वीपासनं, पण जरी अध्यक्ष अपॉइंट करणार असले तरी अध्यक्षांना पत्र देण्याचा अधिकार हा पक्ष अध्यक्षालाच असतो. जो विरोधी पक्षनेता नेमला जातो त्याचं पत्र पक्षाध्यक्षच देतो. तो स्वतःहून अपॉइंट नाही करत की मला कळलंय की तुमच्यातला हा विरोधी पक्षनेता आहे, तू घे रे तुला
तसं नाही आहे. जयंत पाटलांनी तुमच्या नावाचं पत्र दिलं होतं ना, आणि त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली. ती अध्यक्षांनी कधी दिली, कैशी द्यायची ते त्यांच्या हातात आहे, पण पत्र देण्याचा अधिकार जयंत पाटलांच्या हातात आहे. तेव्हा एखाद्याला असं खालचं दाखवायचं की म्हणजे याला काहीच समजत नाही, उगेच बनवलेलं आहे, असं नाहीये. कायदेशीर सगळं तपासून बनवलेलं आहे. अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ना. काँग्रेसला जर मेजॉरिटी असेल तर द्यावी, पण आजच्या तारखेला आमच्याकडे मेजॉरिटी आहे. तेव्हा आम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत ही किटी पार्टी नाही. ही सगळ्या कायद्याच्या पुस्तकांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जजमेंटच्या आधारे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या किटी पार्टीमध्ये जे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, डेप्युटी प्राईम मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर अपॉइंट झालेले आहेत, त्याला काही अर्थ नाही. त्यांनी पेढे खाल्लेले आहेत आणि आता ते घरी पण गेले आहेत. अशा नेमणुका होत नाहीत. त्या सगळ्या संविधान विरोधी आहेत. हे बघा, माझ्या तोंडाला काळं फासा, माझ्यावर दगड मारा, काही करा, मला काही फरक पडत नाही. मी मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे. आयुष्यभर लढत आलोय आणि आयुष्यभर लढत राहील. माझ्या रक्तात गद्दारी नाही. मी नेहमी सांगतो, या रक्तात फक्त शरद पवार आहेत. त्यामुळे 83 वर्षाच्या म्हाताऱ्याला परत कडकडीत उन्हात आणि पावसात आणून लढाईसाठी उभा करणं हे माझ्या रक्तात नाहीये. एकीकडे म्हणायचं की त्यांनीच आम्हाला मोठं केलं, त्यांनीच आम्हाला सगळं दिलं आणि त्यांच्यावरच ही परिस्थिती आणायची. त्याला माणुसकी नसलेलं दर्शन आहे. तेव्हा कृपया प्लीज माझ्या याला काळंपण फासा, पांढरपण फासा, काय करायचं असेल ते करा, पण तत्वांपासून आम्ही लांब जाणार नाही आणि सत्तेसाठी आम्ही शरद पवारांना सोडणार नाही. अहो, त्यांनी काय क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन करायचं असेल ते करू द्या. त्यांना अधिकार कुठला आहे डिस्क्वालिफिकेशनचा? अहो, त्यांना व्हिपचाच अधिकार नाही. त्यांची पॉलिटिकल पार्टीच नाही. तो फुटीर गट आहे. आता जो व्हिपचा डिसिजन आलेला आहे इथे नाही, एक थांबा, तुम्हाला मला मला गोंधळ पडू. हर हर काय जोडे मारायचे, जोडे मारा. मतांच्या रूपाने कोण कोणाच्या थोबाडीत मारतील ते जनता दाखवेल ना आता थोड्या दिवसामध्ये. हे सुप्रीम कोर्टाचं आहे. Hence, the plain meaning of the provisions of the 10th Schedule 1986 rules and the Act of 1956 indicate that the whip and the leader must be appointed by the political party. The speaker, on taking cognizance of the resolution passed by the faction of SSLP, म्हणजे तुटलेल्या गटाच्या कडनं आलेल्या रेझोल्युशन led by Mr. Shinde, did not attempt to identify which two persons who were nominated, Mr. Prabhu or Gogole, were authorized by the political party. In a contentious situation such as this, the speaker should have conducted an independent inquiry based on the rules and regulations of the political party to identify the whip authorized by the Shiva Sena political party. For the reasons detailed in the preceding paragraph, the speaker must only recognize the whip appointed by the political party. The decision of the speaker recognizing Mr. Gogole as the chief whip of the Shiva Sena is illegal because the recognition was based on a resolution of the faction of the SLP without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. माझी अपॉइंटमेंट ही पॉलिटिकल पार्टीने केलेली आहे, फॅक्शनने केलेली नाही. तिथे फॅक्शन आहे, तिथे तुटलेला गट आहे. गट कितीही मोठा असो तो पॉलिटिकल पार्टी होत नाही असं ह्याच निकालात म्हटलेलं आहे. कोण डिसाईड करणार? कोण अध्यक्ष? कोण? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही पॉलिटिकल पार्टी रिकग्निशन करतं.
नाही, मला अध्यक्षांच्या भूमिकेवर आता बोलायचं नाही, कारण का आम्ही त्यांच्याशी काही बोललेलो नाही. पण ह्याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी पॉलिटिकल पार्टी डिसाईड करताना लेजिस्लेचर पार्टीला कुठल्याही प्रकाराने पॉलिटिकल पार्टीची मान्यता देऊ नये आणि ECIचं डिसिजन आणि अध्यक्षाचं डिसिजन हे समांतरच गेलं पाहिजे असं काही नाही. अध्यक्षांनी आपली वेगळी हे लावून त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. आणि ह्याच्यातच त्यांनी दिलेलं आहे, अ लेजिस्लेचर पार्टी कॅनॉट बी टेकन ॲज अ पॉलिटिकल पार्टी. इफ इट इज टेकन देन द 10 ॲक्शन ऑफ 10 शेड्यूल फेल्स. म्हणजे 10व्या शेड्यूलचा काही उपयोग होणार नाही. हे 10व्या शेड्यूल का आणलं गेलं तर 1985च्या आधी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे काही उड्या मारायचे इथनं तिथे गयालाल नावाचा एक हरियाणामधला गयालाल नावाचा एक आमदार होता. त्यांनी 24 तासात 3दा पार्टी बदलली आणि म्हणून तो शब्द आला आयाराम गयाराम. आणि त्याच्यानंतर हे आलं. त्याच्यानंतर त्याच्यात शेड्यूल 10 शेड्यूल मध्ये पॅराग्राफ नंबर 3 होता. त्या पॅराग्राफ नंबर 3 मध्ये स्प्लिट अलाउड होतं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आमदार अत्यंत हुशार आहेत, हे स्प्लिटचा वापर करून घेत आहेत, तेव्हा त्यांनी स्प्लिटची प्रोव्हिजनच काढून टाकली. आणि स्प्लिट नसल्यामुळे तुम्हाला फक्त मर्जर आहे. म्हणजे आता तुम्हाला फक्त BJPची वाट मोकळी आहे, बाकी तुमच्या हातात काहीही नाही. अध्यक्ष कुठल्याही क्षणाला कुठलीही कारवाई करू शकतो असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे. कृपया कॉन्स्टिट्यूशन मागून घेऊन वाचावं, मग आपल्याला ती बोलता येईल. कोण फुटीर गट नाही. त्यांनी जेव्हा ते मान्य करतात, आम्ही कारवाई तर करणारच. जे पक्षविरोधी भूमिका घेतील त्यांच्या विरुद्ध जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय कारवाई करायची. प्रफुल्ल पटेल तयार नाहीये, मानायला तयार नाहीये की ज्या प्रकारे कारवाई होतीये, ज्या प्रकारे शरद पवार निर्णय घेतात, त्यांचं असं म्हणणं आहे की मेजॉरिटी आमच्या बाजूने. मेजॉरिटी वरती निर्णय होत नाही, निर्णय संविधानावरती होतात. हे परत मी तुम्हाला सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेना वर्सेस जो निर्णय आलेला आहे 11 मे 23ला, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीचे आपले एक राईट्स असतात, ते राईट्स मान्य करावेच लागतील. तुम्ही कुठलाही निर्णय आणून कोणालाही थोपवणार असाल तर तो मान्य होत नाही. पक्ष तुमच्याकडे कसा हा त्यांना प्रश्न विचारा, कारण का कायदेशीर नेमणूक केलेला एकही माणूस त्यांच्याकडे नाही. आणि जितेंद्र आव्हाड यांची ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि अनेक महत्त्वाच्या कायदेशीर बाबींचा उल्लेख त्यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.